माझं श्रीवर्धनला शेत आहे ते दाखवायला चालले. तोंडात टाक हे तोंडात टाक. पुरायला कुठली थेरपी? आता जोरात मजा येते का? मजा येतेच. मजा कशी नाही येणार फिरायला. नमस्कार मंडळी, मी स्वागत करतो या माझ्या पहिल्या व्हिडिओ मध्ये. या पहिला व्हिडिओ बनवायचा सगळा श्रेय म्हणजे आमच्या वहिनीला जातं, कारण त्या बोलल्यामुळे जवळजवळ 2 वर्ष मला सांगतात तू व्हिडिओ बनव, पण मी काही बनवली नव्हती. आज पहिली व्हिडिओ आहे माझी. कशी वाईट साईड कशी होते जरा सांभाळून घ्या. खरं तर आता चाललोय मी श्रीवर्धन दिव्यागर. कोणाच्या गाडीत आहेत? बीचवर फिरणार, मंदिरात पाया पडणार आणि आमची सगळी फॅमिली जवळ 20 लोक आहेत. आपण किती 20 लोक ना? आणि 20 लोकांबरोबर आमची छोटी इकडे हाय कर तू. नंतर पहिला तर रडायचा नाही का, थोडा टाइम घे, लगेच रडायचा नाही. उन्हा तापल्यावर रडायचं. हाय राहू दे आता उशीर झाला आम्हाला. 8 वाजता नाही का, जवळ 8:30 वाजले. पाणी भरायचं होतं ना म्हणून. आता पाणी बिणी भरून झालं मग आम्ही निघतो. अहो आहे का ना, फिरायला तर निघालोय. आणि फिरायला जाण्यासाठी ही 4 व्हीलर आहे, 3 स्कूटी आहे आणि ही एक 4 व्हीलर आहे. असे करून आम्ही जवळजवळ 20 ग्रुप या गार्डनवरती जाणार आहोत. कुठं जायचं बाय? चलो कुठं? क्षेत्राला काय फिरायला चालले? मी माझं श्रीवर्धनला शेत आहे ते दाखवायला चालले. शेताची मालकीन बुजगावना. जवळजवळ आम्हाला 10:30 इथं पोहोचायचं होतं. आम्ही पोहोचलो 12:30. नाश्ता सुद्धा केला मध्ये. नाश्ता केला, पेट्रोल भरला, त्यानंतर हरिहरेश्वरला पोचलो, दर्शन सुद्धा घेतला. आणि आता आम्ही चाललोय हरिहरेश्वरच्या पाठी जो बीच आहे त्या बीचवर. तुम्हाला दाखवतो इथला व्ह्यू. पहिला हरिहरेश्वरच्या मंदिराच्या पाठचा व्ह्यू. आता समुद्राकडे जातोय आम्ही. माझ्यासोबत विमान काय बोलतो? मजा येते का? मजा येतेच. मजा कशी नाही येणार फिरायला. दर्शन घेतलं म्हणून देवाकडे काय मागितलंस? देवाकडे दर्शन घेतला बाई, फक्त दर्शन घेतलं. आणि आमचा पाठचा डॉन सागरे डॉन. आम्ही फायनली हरिहरेश्वरला पोहोचलो. एवढा कष्ट घेतले, एवढ्या गरमीतून आम्ही आज दर्शन घेतले. आणि मी आणि हा बाईक, ह्याच्याकडे एक बाईक आहे, माझ्याकडे एक बाईक आहे. आणि हा विमान आला 4 व्हीलर मध्ये AC मध्ये आलाय. अरे आम्ही इथं गरमीत करापलो. आणि टी शर्टची काय अवस्था झाली यार. सफेद टी शर्ट घालून एवढा संघर्ष करतो का. संघर्ष आम्ही एवढंच एवढं आणि त्याच्यानंतरचा हा व्ह्यूज भाई डेंजर, एक नंबर. तू भेटलेला गारवा. या 2 वहिनी ज्या ट्रेकिंगच्या होत आता ट्रेकिंग हाऊस पिटले त्यांच्या आता. आणि आता हे कामोली बाई, आवाज कामोली बाई झाली. वहिनी आता कुठं जायचं ट्रेकिंगला? नहीं, अभी सिर्फ चिल मारने जाना है. एक हे बीच, पुढे रिसॉर्ट आणि मस्त पाय टाकून. आणि आता जर तुम्हाला 4 व्हीलर मध्ये बिना एसीचा बसवलं तर नाही उठेल मी. शिजून गेला अंड्यासारखे. ही बघा, ही दमते काय बघा. काय दमलीस काय? नाही बघितला. घ्या हे घ्या. नाही बोलते. नाही ना, व्हेरी गुड. लहान असं नाही जमत. दक्षिण काशी असं म्हटलेलं क्षेत्र म्हणजे आपलं हरिहरेश्वर. त्याच्या पाठी असलेले हे गोमुख. तिथं गोड पाण्याचं सुद्धा जरा, या खाऱ्या पाण्यात आपल्याला गोड पाणी अनुभवायला भेटतं. पण सध्या भरती आहे, आम्ही जाऊ शकत नाही. इथूनच व्ह्यू बघा. आणि थोडं रिस्की आहे, वरती पाठवत नाही. आम्ही कसं तरी आलोय खाली. ती पब्लिक आहे, वरती चालू आहे जरा. खतर नाही का ना. ॲक्च्युली खाली उतरल्यावर हा जो व्ह्यू बघायला भेटतो ना आपल्याला, ह्या साईडला गायमुखतून गोडा पाणी येतं आपल्यासाठी.
आता भिजलो. नाही नाही वाचलो. दगडीने वाचवला. खतरनाक लाट्या भरती आहे इथं. त्या रिस्कीच आहे. पाठवत नाही इथून आम्हाला. गेलो असतो आणि वरती घरी. खतरनाक. या कारला उतरलो खरा. चढायचा पण आहे. डेंजर. सागऱ्या पडू नको नाही तर चेपल घाली मी. सर्व पर्यटकांना सांगू इच्छितो की पर्यटनाला येताना एक गार्बेज बॅग सोबत घेऊन या आणि प्लास्टिक जेवढं होईल ते घरी घेऊन जा. ॲक्च्युली हरिहरेश्वरमधून निघाल्यानंतर व्हिडिओ नाही घेता येणार कारण का आयफोनचा प्रॉब्लेम तुम्हाला माहिती असेल. स्टोरेज असतो तर बॅटरी नसते, बॅटरी असते तर स्टोरेज नसतो. तर माझे आता स्टोरेज कमी आहे पण कसं तरी ॲडजस्ट केलं आणि आता काढलं आहे. हरिहरेश्वर नंतर आम्ही आता पोचलो आहे. मधल्या व्हिडिओ दिसतील तुम्हाला थोड्याशा. पण आता पोचलो आहे आम्ही दिव्यागरला, जिथे सुवर्ण मंदिर आहे. गणपती सुवर्ण मंदिर आहे आणि खूप मस्त मंदिर आहे. त्याची पण व्हिडिओ ॲक्च्युली नाही टाकता येणार मला, ती काढली नाही व्हिडिओ. पण त्याच्यानंतर तिथं पण दर्शन घेऊन आलो. त्याच्यानंतर जेवलो. जेवतानाची पण व्हिडिओ नाही काढणार आहे खाली. त्यानंतर स्पेस खाली केलं मी कसं तरी. आणि आता ही पुढची व्हिडिओ करताना ती आलो आहे म्हणजे बीचवरती. ॲक्च्युली आता सगळी फॅमिली येते. मी निघून आलो आहे पुढं दिव्यागरच्या बीचवर. सागऱ्या तू मला वाटतं उडी टाकलेस तर सागरला पाणी लोट बाहेर. 100% पाणी काढ ना बाहेर दारावून. नको आता जायला लागलं मला आतमध्ये नाही तर लगेच काढलं. थांब टिकेट नीट करून. बाबा बसले इथं माझे मोठे काका आणि बाबा बसले सावलीला मस्तपैकी अंतरून टाका. आमच्या आप्पा आप्पा भिजत नाही काय? दादा भिजत नाही तू भिजत नाही काय? अरे ते लेडीज चेंज करायला गेले ना आपलं काय अर्धा एक तास असला तरी होतं. कुठं झाली तू? मुंबई मध्ये बनी काका छोटा बनी नाही काका बोलत काका. हे बनी कसं पोहतो? बनी कसं पोहतो नाही? या आमच्या वहिनी फक्त त्या आवनची वाट बघतात. त्यांच्या आवनची वाट बघतात आणि यांच्या आवड छोट्याला घेऊन बसलेत. वहिनी उडी मार. पिल्ला तुमचा पिल्लू उडी मारते जोर जोरात. तुमचा मोठा पिल्लू का छोटा पिल्लू कडे लक्ष द्यायचं? वहिनी जा. वहिनी उडी मारा ना एकदा इथं मला दाखवा उडी मारून. तर ती कशी मारल अशी मार. हा आता बघू वहिनी कशा उडी मारतात. आता उलटी उडी मारा. बघू ही छोटी तुम्ही उडताय तरी काय? आता जोरात जोरात खड्डा पडेल तिथं खाली. पाणी बिनी बाहेर जाईल चांगला. घरातले सगळे एन्जॉय करतात सगळे. दिसत असेल थोडं काळच पाहिजे. पप्पा आई तुम्ही छोटी राया मोबाईलवर पडायला. मोरांच्या महिला मंडळ. राया राया उडी मार राया. आता महिन्याच्या वेळी उडी मारणार. मग दोघींनी मारल्या तुम्ही उडी मारणार. आता तुमची उडी बघायची आम्हाला. 1 2 3.5 आले आले आले. 1 2 पाणी गेला बाहेर. चलो पाणी बोलले चलो. आवनी काय करतेस तू? डोंगर कुठला डोंगर? जनीचा डोंगर.
मग तर नाकातून काय येतंय? तर नाकातून शेवण डोंगरचं पाणी तर नाकातून. कोणी काय करतो? डोंगरातली माती काढतोस काय? ये भारी रे तू. हा एकटाच भारी मजा करते बाई. माती नाही, पाणी नाही, काय नाही. हे घरी घेऊन चल भाजी करायला. नाही राया तोंडात टाक त्याच्या, तोंडात टाक राया तोंडात टाक. आता असंच ठेवणार तुला, नेणार नाही आम्ही. काय नाही त्याला कायमचा बुजवायचा नाही. अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं गाली नहीं देना. फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखें ये बात. राया तोंडात टाक हे तोंडात टाक. टी-शर्ट दिसतंय. अच्छा गावा सागर, मला वाटतं कायम त्याला बुजून टाकणारच आता. गौंडी नीट प्लास्टर मारा. उसरकडचे नवीन मुंडे मॅन उसर. सागर बघ घाणी घालवायला. सागर घाणी घालवतोय. सोय बघा सोय. आणि मग अशी प्युअरची खायला लागते प्युअर एकदम. गावंडी सागर यार त्याच्या हातावर पाय दिला त्यांनी. सागर वाट लावशील खाली हात याचा. ही उदय मोऱ्यांची पोरगी, ही पुण्याची रहिवासी आहे. मागटीची गवंडी, मागटीची गवंडी. तिला आपण मागटीमध्ये सध्या करून घेतलेली आहे. तरी उदय मोऱ्यांची ही गवंडी मला आहे. ही ट्रेनिंग पिऊ ही ट्रेनिंगला आहे काय म्हणून इकडे छोटे दिले तिला अप्रेंटिसशिपला येते. ट्रेनिंगला. बाबाने पाय दिला तुझ्या. हे तुझ्या डोळ्यात पडते. नको हे चिंपट घेऊन आगायला झाली गवंडीने काम करून आगायला झाली गवंडीला. गवंडी आल्यात. हे फिनिशिंग हा त्या फिनिशिंग द्यायला आल्यात. फिनिशिंग द्यायला आले. माझ्या हात लागल्याशिवाय बरं नाही होणार. ह्या वहिनी तुमचा पोरगा तुम्हाला लाज वाटते का त्याला जमिनीत पुरायला? कुठली थेरपी? एकटा उठ आम्ही चाललो. तुला उठायचं की नाही मग? उठ. हे मम्मी आली तर मम्मी. बाबा नाही मला पाण्यात. बाबा काय झालं तुझा? हा मस्तपैकी समुद्रात पोहलो, मातीत पण खेळलो. आता चहा प्यायला आलोय. एक गोड तरतरीचा, एक गोड तरतरीचा परिवार चाय सुरके पिओ. बहिणी कसा वाटतं चहा पिऊन? एक चहा किसके नाम है ना? एक प्याला पुढं काय? गम के नाम. एक प्याला गम के नाम. नवऱ्याकडे बघून काय बोला तुम्ही? तोच गम आहे. काय बोलतोय तो? काय जाऊ दे सोड. तरी गम जवळ येईल. सवयच झाले दुःखाला कवटाळून घ्यायची. मस्तपैकी चहाची. आता काय करायचं आता आपल्याला? भेळ. आता भेळ. आता नाश्ता करायचा. चहा पिला नाश्ता. आता छान मुलं मिळून भेळ बनवणार आहेत आणि बायकांचा छान आस्वाद घेणार आहेत. आम्ही नाश्ता चहा नाश्ता. हा. मग मी काय बोलतोय,
आम्ही बनवले भेळ तुम्ही खाल काय? हा हा काही ठीक आहे बघू. मस्त मस्त मुलांनी कापून घ्या आम्ही मग करायला येतो. चालेल बघू. आता भेळ आपण बनवायची, म्हणजे ते बनवतील आपण खायची. चला बाय. भरायला लागले सगळे घेऊन जायचं. भेलवाल्या वहिनी काय धरू? हे साफ करून घेतो. हा चालेल चालेल. आम्ही काय झालं, आम्ही काय केलं नाही खाल्लं. कायचा बाजार ते. आवडत खाण्याचा बाजार. पोहून आलो, मजा केली. नाही आंघोळ मेल म्हणजे तो हॉटेल मस्त भेटला आम्हाला. मस्त फ्रेश पाणी होता, गोडा गोडा पाणी होता, कारण जाताना बरं वाटतं तुला. हा माहितीये का, आंघोळ केली म्हणून भारी वाटते. मस्त आंघोळ केली, त्याच्यामध्ये चेंज केलं. आणि मेन म्हणजे फरसन पार्टी केली आम्ही. फरसनचा नाश्ता केला आणि आमच्या फरसनवाल्या बाईने आम्हाला फरसन वाटला. कैरीवाली भेल केली. कैरी पण मस्त मस्त होती. पिकलेल्या आंब्यांमध्ये आम्हाला कैऱ्या भेटल्या मेन म्हणजे. आणि आता आम्ही निघालोय कुठे, तर घरी. आणि घरी जाऊन अजून खायचाच बाजार आहे आमचा म्हणजे चायनीजची आता ऑर्डर द्यायची. आज उद्या त्यांनी मस्त आमचा बेत केला चायनीजचा. आणि आता दादा इथून किती वेळ लागेल आता पोहोचायला तरी आपल्याला? 1.5 तास. आणि मी बाईक चालून कंटाळलो, झोप येते म्हणून आता दादाच्या गाडीत आलो मी. आणि नुसतं झोपतो आणि